झालंय। वर एकत्र मोर्चा निघणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची आहे। पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आहेत आपल्या सोबत। वेदांत, यामध्ये आपण बघतोय दोन नेते, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आहेत, संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, मोर्चाचे नियोजन म्हणायचं भेट म्हणजे? हो, नक्कीच। आपल्याला माहिती असेल तर 5 तारखेला जो मोर्चा निघणार आहे, याचं नेतृत्व महाराष्ट्रातला मराठी माणूस करणार आहे। त्या मोर्चामध्ये कशा पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे, काय काय करायचं याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी वेळ सकाळी 10चा वेळ आहे। ठाकरेंची शिवसेनेचं म्हणणं आहे की वेळ थोडासा बदलला जाईल, तर वेळ बदललेला आहे, चर्चा चालू आहे। आम्ही चर्चा करून त्याच्याबद्दल निश्चित निर्णय घेतले। पण अशा प्रकारे म्हणजे वरुण सरदेसाई आणि तुम्ही भेटणं मनोमिलन म्हणायचं, म्हणजे या मोर्चाच्या निमित्तानं का होईना? नाही, याच्यामध्ये असं नाहीये की आम्ही पहिल्यांदा भेटलो, याच्या आधीही भेटलो, आम्ही फोनवरही बोलतो एकमेकांशी, त्यामुळे याच्यात नवीन काही नाहीये। पण तुम्ही म्हणताय की फोनवर बोलतो, मात्र अशा प्रकारे भेटणं एका हॉटेलमध्ये आणि नियोजन करणं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे, तो वरुण सेना भवनलाच होता, मी माझ्या शाखेत होतो, तो कुठे भेटायचा म्हणून जवळचा प्लेस म्हणून जिप्सीला भेटलो। मनोमिलन म्हणायचं का? म्हणजे एकीकडे मी जसं म्हटलं की मोर्चा आहे, मोर्चाच्या नियोजनासाठी तुम्ही भेटताय, मात्र भविष्यात सुद्धा अशाच भेटीगाठी होत राहतील? तुम्ही असं का अज्युम करताय आमच्या आधी भेटी झाल्या नाहीयेत? तुम्ही पब्लिकली तुम्ही भविष्याचं म्हणताय, कदाचित आम्ही आधी सुद्धा भेटलो आणि निश्चित आमच्यामध्ये संवाद असतो। शेवटी कसं आहे, आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचं कधी ना कधी एकमेकांची फोनवर बोलणं होत असतं, आमच्या भेटी होत असतात। प्रत्येक गोष्टी काही आम्ही कॅमेऱ्यावर सांगत नाहीत। आजचा हा जो विषय आहे तो येणाऱ्या मोर्चा संदर्भातला विषय आहे। त्यावर राज ठाकरे साहेबांनी, मी परत एकदा सांगतो, त्यांनी 6 तारखेची घोषणा केली। मराठी कृती समितीने सांगितलं की 7 तारखेला आम्ही मोर्चा काढणार। त्या मोर्चाला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दर्शवला। मग विषय एक असेल तर 2 मोर्चे कशाला? मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे साहेबांची पण होती, राज ठाकरे साहेबांची पण होती। वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मग सगळ्यांना सोयीस्कर असं, आषाढी एकादशी पण नाही आहे, रविवारी आषाढी एकादशी आहे, त्यामुळे रविवार नको, सोमवारी लोकांना कामाला जायचं त्यामुळे सोमवार नको, शनिवारचा दिवस हा निवडला गेला। आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं, म्हणून त्याचं नियोजनाकरता, आणि केवळ नियोजन नाही तर बाकी सुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता मी भविष्यात सुद्धा अशा भेटीगाठी होत राहतील का? कारण महापालिका निवडणुका सुद्धा आहेत, फक्त मोर्चापुरतच नाही तर भविष्यासाठी सुद्धा असणार आहे का? बघा, मराठी माणसाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील, राज ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील। आम्ही तर केवळ, मी माझ्या पुरतं सांगतो, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, आमच्या पक्षाची जशी अशी भूमिका असेल तसं तसं आम्ही सांगत जाऊ। या संपूर्ण नवीन बांधणीकडे, मराठी माणसाच्या एकजुटीकडे आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत। मराठी माणूस प्रचंड सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाला सांगितलंय मराठी माणसाच्या मनामध्ये जे आहे ते घडेल। संदीपजी, जबाबदारी तुमच्या दोघांना दिली? नाही, अशी काही नियोजनाची जबाबदारी दिली नाही। पण जेव्हा माझं आणि वरुणचं नेहमी बोलणं होत असतं, आज काय आम्ही पहिल्यांदा भेटलो अशोकदाबादने, आम्ही ठरवलं की ॲटलिस्ट काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला लोकांना आव्हान करायचं आहे, याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो। बाकी पक्षाची जबाबदारी आम्ही करूच। थोडक्यात काय ठरलंय? मार्ग ठरलाय, वेळ ठरली आहे? नाही, मार्ग आणि वेळ मला असं वाटतं ते ठरायला अजून वेळ आहे। आपल्याला लोकांना कशा पद्धतीने आव्हान करायचं आहे, लोकांपर्यंत हा मोर्चा आहे हेही पोचवणं महत्त्वाचं आहे। ते कशा पद्धतीने पोचवायचं आहे, विविध संघटनांना कुठल्या ते लोक भेटणार आहेत, कुठल्या संघटनांना आम्ही भेटणार आहोत, याची प्राथमिक चर्चा करतोय। संदीप, फक्त मनगुळणी मोर्चापुरता असणार आहे का ही युती पुढे? म्हणजे भविष्यात सुद्धा बघा, असं आहे की या सगळ्याचा निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात आणि तेच या संदर्भातला निर्णय घेतील। भविष्यात काय होणार आहे किंवा काय ते तुम्ही आहात, आम्ही आहोत, आपण बघूया काय होत आहे ते। आजच मला असं वाटतं सगळ्या गोष्टी बोलण्याची गरज नाहीये। संदीपजी, एकीकडे तुम्ही दोघे जण ही मोर्चावरती आता ठाम आहेत, मात्र हा मोर्चा होऊ देखील का अशी सुद्धा आता चर्चा? कोणाचा बाप हा मोर्चा अडवू शकत नाही। नाही, मात्र अजित पवार म्हणाले होते की एक पहिली पण असं जर समजा झालं, म्हणजे 2 भाऊ एकत्र येत आहेत, मोर्चा होतोय, या सगळ्याचा विचार करता निर्णय मागे घेतील असं वाटतं का? नाही, तेव्हा हा तुम्ही फडणवीस साहेबांना विचारला पाहिजे, मला विचारता चुकीचा विचारता। संपूर्ण समाज माध्यमांना
वर्षी असे ट्रेंड जो आहे तो केवळ ठाकरे बंधूंचा पाहायला मिळतोय, सर्वत्र ठाकरे बंधूच पाहायला मिळतोय. त्यामुळे ट्रेंड जर असाच राहिला तर आगामी काळामध्ये सुद्धा सर्व जी बाजू आहे ती ठाकरे बंधूंच्या बाजूने लागू शकते. त्यामुळे हा धोका पत्करू नये म्हणून हा निर्णय मागे घेऊ शकतो असं वाटतं. मला असं वाटतं तुम्ही चुकीच्या व्यक्तींना हा प्रश्न विचारताय. आम्ही मोर्चाची तयारी करायला हा निर्णय जर मागे घेतला तर निश्चितपणे ज्याने जे मागे घेतील त्यांचं अभिनंदन सुद्धा करू ना. काही प्रॉब्लेम नाही आम्हाला अभिनंदन करायला. मी तुम्हाला सांगितलं की मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येऊन मोर्चा काढतोय. मला असं वाटतं ही घटना ही ऐतिहासिक घटना आहे की मराठी माणूस हा 1956 नंतर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रदर्शन हे मला असं वाटतं 5 जुलै 2025ला दिसेल आपल्याला. त्यामुळे आपण बघतोय की वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे खरं जसं सांगितलं की एक प्राथमिक चर्चा सुरू आहे, कारण 5 जुलैला हा मोर्चा होणार आहे. वेळ कमी आहे आणि 2 पक्ष मिळून हा मोर्चा काढणार आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे एकत्र असतील. संदीपजी इकडे असतात म्हणून आज आम्ही भेटलो. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आजच सांगायच्या, याची काही गरज नाही. तुम्ही जसे पुढे पुढे जाल तसं तुम्हाला गोष्टी कळतील. थालीपीठमध्ये चर्चा झालेली आहे. काय चर्चा आहे दोघांमध्ये? थालीपीठ म्हणजे आता जिप्सीमध्ये जेवणच आपलं मराठमोळं मिळतं. आम्ही पण जिप्सीत जेवायला येतो, ते पण येतात. सगळीच मराठी माणसं जिप्सीत जेवायला येतात. त्यामुळे थालीपीठावरच केवळ नाही, अजून तुम्ही जर काही दिलं तर आम्ही पोहे बिहे ते पण खायला तयार आहोत. त्यामुळे यामिनी आपण बघितलं की एक प्राथमिक चर्चा होतीये, 2 नेते भेटतायत आणि जसं त्यांनी सांगितलं की आधी सुद्धा आम्ही फोनवर चर्चा केली अगदी असेल, वेदांत. नक्कीच चर्चा केली असेल. मात्र ज्या प्रकारे पब्लिकली हे 2 नेते भेटतायत तेव्हा नक्कीच ही आगामी निवडणुकीच्या युतीसाठीचा एक मनोमिलन आहे का? कारण जरी मोर्चा असला आणि मोर्चामध्ये जरी मोर्चाच्या तयारीसाठी जरी हे 2 नेते एकत्र येणार असले तरी आगामी महापालिका निवडणुकीसाठी सुद्धा असेच चित्र आपल्याला पाहायला मिळणार का? हे 2 नेते किंवा मग इतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नेते हे एक अशाच प्रकारे चर्चा करताना पाहायला मिळणार का, हे पाहावं लागेल. यामिनी, अगदी धन्यवाद वेदांत सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी